वडिंग्याचं आहेस काय? वडिंग्याहून आलायस काय? असं कधी ऐकलंय का तुम्ही? कोल्हापुरात कधी म्हणजे कोल्हापूरचे असाल तर वाक्य कधीतरी ऐकलंच असेल. तर याबाबत एक गोष्ट मला कालच कळाली. पूर्वी ज्यावेळी लाईट इथे नव्हत्या, तर राजवाड्यात कोल्हापूरच्या राजवाड्यात पहिल्यांदा ज्यावेळी लाईट आली आणि राजवाड्यात ज्यावेळी लाईट्स लागल्या, त्यावेळी एवढं सगळीकडे घरं किंवा बिल्डिंग्स नव्हते. त्यामुळे लांब लांबपर्यंत त्याचा उजेड पसरला. तर बडंग्यात राहणारे जी लोक होते, तर त्या लोकांना तिथून राजवाडा दिसला आणि राजवाड्यात एवढा सारा प्रकाश दिसतोय. ते बघितल्यावर त्यांना असं वाटलं की तिथे आग लागली आणि राजवाड्यात आग लागली असं वाटून ते बिचारे लोक घागरी भरून पाणी भरून वगैरे घेऊन आले की राजवाड्याची आग आपण विझवूया. वडंग्याहून ते राजवाड्यापर्यंत पाणी घेऊन आले. वाड्यावर आल्यावर त्यांना कळालं की आग लागलेली नाहीये, ही वीज आहे आणि त्याच्यामुळे प्रकाश पसरलाय. तर त्यावेळी शाहू महाराज बोलून गेले की वडंग्याहून आलाय का तुम्ही? तर हा म्हणजे चांगल्या अर्थाने बोललेली गोष्ट होती आणि ती म्हणजे काहीतरी चुकीचा अर्थ घेऊन आता बोलली जाते. ही मला आता कळालेली गोष्ट आहे. तर ते ऐकून मला वाटलं हो, अशा किती गोष्टी असतात ज्या आपण ऐकतो, ती पुढे 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 ज्यावेळी दुसऱ्यांच्या बोलण्यातून पुढे जाते त्यावेळी त्याचा काहीतरी वेगळा अर्थ लावून बोललं जातं. तर तुम्ही कधी ही गोष्ट ऐकली काय? खरं आहे की खोटं ते वडंगेकर सांगतीलच. अशाच गोष्टी तुमच्या पण ऐकण्यात काही आहे का की त्याचा अर्थ वेगळा असतो आणि बोला वेगळ्या पद्धतीने जातो आणि जो मुख्य त्याचा अर्थ आहे, जो चांगला आहे, तो कुठेतरी काळाच्या पडद्याआड जातो, म्हणजे त्याचं महत्वच उरत नाही.